नमस्कार मित्रांनो, मनीमॅव मराठी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर. आर्थिक सुरक्षा वाढवण्यासाठी सर्वोत्तम धोरणे. आजच्या जगात जेथे आर्थिक अनिश्चितता आणि बदलती परिस्थिती यांचा सामना करावा लागतो, तेथे आर्थिक सुरक्षा ही केवळ एक आवश्यकता नाही, तर ती एक सततची प्रक्रिया आहे. पण चिंता करू नका, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सोप्या आणि प्रभावी पद्धतीने आर्थिक सुरक्षा कशी वाढवायची याची माहिती देणार आहोत. बचत करण्यापासून ते गुंतवणुकीपर्यंत, विमा योजनापासून ते कर्ज व्यवस्थापनापर्यंत आम्ही तुमच्या सोबत शेअर करणार आहोत काही सोप्या पण शक्तिशाली टिप्स आणि ट्रिक्स, ज्यामुळे तुम्ही तुमच्या आर्थिक भविष्यासाठी एक मजबूत पाया घालू शकता. तर तयार व्हा आणि या व्हिडिओमध्ये आमच्या सोबत राहा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे आर्थिक सुरक्षेची संपूर्ण गाईड. चला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या विषयाला. आर्थिक सुरक्षा वाढविण्यासाठी सर्वोत्तम उपाय किंवा सर्वोत्तम धोरणे. आर्थिक सुरक्षा ही प्रत्येक व्यक्ती, कुटुंब आणि समाजाच्या स्थैर्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आजच्या अनिश्चित आर्थिक परिस्थितीत आर्थिक सुरक्षा वाढविणे हे केवळ एक ध्येय नसून आवश्यकता बनलेली आहे. या व्हिडिओत आपण आर्थिक सुरक्षा वाढविण्यासाठी काही सर्वोत्तम धोरणांचा शोध घेऊया. पहिला मुद्दा, बचत आणि गुंतवणूक. बचत ही आर्थिक सुरक्षेची पहिली पायरी आहे. नियमितपणे बचत करणे आणि त्या बचतीचे योग्य गुंतवणूक करणे हे आपल्या आर्थिक भविष्यासाठी महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही दरमहा 5,000 रुपये बचत करत असाल तर ते रक्कम म्युच्युअल फंड, फिक्स्ड डिपॉझिट किंवा शेअर बाजारात गुंतवू शकता. दीर्घकाळात ही गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढू शकते. तज्ज्ञांचं काय मत आहे, तर आर्थिक तज्ज्ञांच्या मते बचत करणे आणि ती योग्य ठिकाणी गुंतवणे हे आर्थिक सुरक्षेचे मूलभूत तत्व आहे. दुसरा मुद्दा, आणीबाणी निधी तयार करा. आपल्या आयुष्यात अचानक आलेल्या आर्थिक संकटांना सामोरे जाण्यासाठी आणीबाणी निधी तयार करणे आवश्यक आहे. हा निधी तुमच्या 3 ते 6 महिन्याच्या खर्चाच्या समान असावा. उदाहरणार्थ, जर तुमचा मासिक खर्च 20,000 रुपये असेल तर तुमच्या आणीबाणी निधीत किमान 60,000 ते 1,20,000 रुपये असले पाहिजे. संदर्भ म्हणून अनेक आर्थिक सल्लागारांच्या मते आणीबाणी निधी हा आर्थिक सुरक्षेचा एक महत्त्वाचा भाग आहे. तिसरा मुद्दा, विमा योजना. विमा ही आर्थिक सुरक्षेची एक महत्त्वाची यंत्रणा आहे. आरोग्य विमा, जीवन विमा आणि इतर विमा योजनांमधून तुम्ही आणि तुमचे कुटुंब अप्रत्याशित घटनांपासून सुरक्षित राहू शकता. उदाहरणार्थ, आरोग्य विमा असल्यास अचानक आजारपणाच्या वेळी तुम्हाला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणार नाही. तज्ज्ञ काय म्हणतात, विमा ही आर्थिक सुरक्षेची एक आवश्यकता आहे, विशेषतः आजच्या काळात जेव्हा आरोग्य खर्च वाढत आहे. चौथा मुद्दा, कर्ज व्यवस्थापन. कर्ज ही आर्थिक सुरक्षेसाठी एक मोठे धोकादायक घटक असू शकते. कर्जाचे योग्य व्यवस्थापन करणे आणि ते लवकरात लवकर फेडणे हे आवश्यक आहे. जसे की जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड कर्ज असेल तर त्याचे व्याजदर उच्च असल्याने ते प्राधान्याने फेडणे आवश्यक आहे. आर्थिक तज्ज्ञांच्या मते कर्जाचे व्यवस्थापन हे आर्थिक सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे. कर्जाचे प्रमाण कमी ठेवणे आवश्यक आहे. पाचवा मुद्दा, विविधीकरण. आपल्या गुंतवणुकीचे विविधीकरण करणे हे आर्थिक सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे. एकाच ठिकाणी सर्व गुंतवणूक करण्यापेक्षा विविध गुंतवणुकीच्या माध्यमामध्ये गुंतवणूक करणं हे सुरक्षित आहे. जसे की तुम्ही शेअर बाजार, म्युच्युअल फंड, सोने आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकता. तज्ज्ञांचं याबद्दल काय मत आहे, तर गुंतवणुकीचे विविधीकरण करणे
हे जोखीम कमी करण्यासाठी आणि आर्थिक सुरक्षा वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. 6वा मुद्दा, निवृत्ती नियोजन. निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आर्थिक नियोजन करणे हे आवश्यक आहे. निवृत्ती निधी तयार करणे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करणे हे आर्थिक सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे. जसे की तुम्ही PPF, NPS किंवा इतर निवृत्ती योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. आर्थिक तज्ज्ञांच्या मते निवृत्ती नियोजन हे आर्थिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. 7वा मुद्दा, शिक्षण आणि कौशल्य विकास. आर्थिक सुरक्षा वाढवण्यासाठी स्वतःचे शिक्षण आणि कौशल्य विकसित करणे हे महत्त्वाचे आहे. नवीन कौशल्य शिकून तुम्ही तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवू शकता. जसे की डिजिटल मार्केटिंग, प्रोग्रामिंग किंवा इतर कौशल्य शिकून तुम्ही अधिक उत्पन्न मिळवू शकता. तज्ज्ञांच्या मते शिक्षण आणि कौशल्य विकास हे आर्थिक सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे. नवीन कौशल्य शिकून तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करू शकता. आर्थिक सुरक्षा वाढविण्यासाठी योग्य नियोजन आणि धोरणे आवश्यक आहेत. बचत, गुंतवणूक, विमा, कर्ज व्यवस्थापन आणि शिक्षण या सर्व गोष्टींचा समावेश करून तुम्ही तुमच्या आर्थिक भविष्यासाठी सुरक्षितता निर्माण करू शकता. आर्थिक सुरक्षा ही केवळ एक ध्येय नसून ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. योग्य नियोजन आणि धोरणांद्वारे तुम्ही तुमच्या आर्थिक सुरक्षेची पायंडी मजबूत करू शकता. आर्थिक सुरक्षा ही केवळ पैशाची बाब नसून ती आपल्या भविष्याची गुणवत्ता आणि शांतता ठरवते. या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केलेल्या स्ट्रॅटेजीजचा अवलंब करून आपण आपल्या आर्थिक भविष्याला मजबूत आधार देऊ शकता. लक्ष ठेवा, बचत करा, गुंतवणूक करा आणि आर्थिक शिक्षण सतत चालू ठेवा. आपल्या प्रयत्नांनी आपले आर्थिक स्वप्न साकार करूया. जर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो इतरांसोबत शेअर करा आणि आपले विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या समर्थनासाठी धन्यवाद आणि हे विसरू नका, आर्थिक सुरक्षा ही एक प्रवास आहे आणि तो प्रवास आजच सुरू करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.